कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील महादेवी हत्तीणीला न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरातमधील वनतारा केंद्रात नेण्यात आले। काल हत्तीणीची गावातून मिरवणूक काढून अखेरचा निरोप देण्यात आला। काही काळ नांदणी गावामध्ये तणावाचं वातावरण होतं। पोलिसांच्या 6 ते 7 गाड्या फोडण्यात आल्या, दगडफेक करण्यात आली होती। शिरोळ तालुक्यातील नांदणी या गावामध्ये महादेवी हत्तीला शेवटी अखेर वनतराच्या कर्मचाऱ्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये नेलं। आपण जर बघितलं तर हत्तीला नेताना जवळजवळ पोलिसांच्या 7 ते 8 गाड्या फोडण्यात आल्या आहेत, मोठी दगडफेक करण्यात आली। आपण जर बघितलं तरी पोलिसांची संपूर्ण गाडी फोडण्यात आलेली आहे। एका बाजूला जर बघितलं तर पोलिसांना ह्या दोघांना काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गाडी फोडल्यामुळे त्यांना चांगलाच चोप दिला आहे। काही जणांना ताब्यात पोलिसांनी घेतलं। आपण जर एका बाजूला जर बघितलं तर या गाड्या फोडण्यात आलेल्या आहेत। इथं जर बघितलं तर ॲडिशनल SP DYSP यांचे सुद्धा गाडीचे पूर्ण तोडफोड केल्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात झाला। आपण जर बघितलं तर एका बाजूला जर बघितलं तर दगडांचा खच मोठ्या प्रमाणात पडण्यात आलेला आहे। ह्याच नांदणी चौकातील मठामध्ये गेले 40 वर्षापासून याच मठामध्ये इथं ठेवण्यात आलं होतं। आपण संपूर्ण गावाला वेढा गावकऱ्यांनी टाकला होता आणि गाडीवरून आणि लोकांनी इथल्या नागरिकांनी पोलिसांच्या गाडीवर दगड फेकले। त्यामुळं तणावपूर्ण शांतता इथं म्हणण्यात येते। आपण जर बघितलं तर एका बाजूला बघितलं तर शेवटी हत्तीला मिरवणूक काढल्यानंतर शेवटी ज्यावेळेला हत्ती नेत असताना त्यावेळेला दगडफेक करण्यात आली। यामध्ये 7 ते 7 पोलिसांच्या गाड्या फोडण्यात आल्या। कॅमेरामॅन रोहन समी, सायनास दुदो, टीव्ही मराठी, नांदणी, शिरोळ, इचलकरंजी। तर अखेर महादेवी हत्तीणीला गुजरातला नेण्यात आलेलं आहे। कोल्हापूरच्या नांदणी गावात यावेळेला तणावाचं वातावरण होतं। मिरवणूक काढण्यात आली हत्तीणीची, मात्र त्याच दरम्यान काहींनी पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली।